आता घेऊयात पावसासंदर्भातील बातम्यांचा वेगवान आढावा। अहिल्यानगर जिल्ह्यातही ढगफुटी सदृश पावसानं दाणादाण उडवली आहे। मनमाड महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्यानं वाहतूक विस्कळीत झाली आहे। छत्रपती शिवाजी महाराज संकुलातील दुकानांच्या गाळ्यांमध्ये पाणी घुसलंय। त्र्यंबकेश्वरला आणि आजूबाजूच्या परिसराला मुसळधार पावसानं झोडपून काढलंय। पावसामुळे त्र्यंबकेश्वर शहरातील रस्त्यांना नदीचं स्वरूप आलंय। नागरिकांनी कामाच्या व्यतिरिक्त बाहेर पडू नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यात जोरदार पावसामुळे नदी नाले भरून वाहत आहेत। वडगाव सावंगी रस्त्यावर तब्बल 30 जणांचा जीव धोक्यात आला होता। दर्शनासाठी गेलेले भाविक आणि शाळकरी विद्यार्थी या पुराच्या पाण्यात अडकले होते, पण वेळीच धाव घेत पोलिसांनी मदत केली आहे। दोर बांधून एकामागून एक सर्वांना सुरक्षित स्थळी बाहेर काढण्यात आलं। या धाडसी कारवाईमुळे मोठा अनर्थ टळलाय। बीडमध्ये जोरदार पावसामुळे आष्टी तालुक्यात पुंडी गावातील मंदिर जिल्हा परिषद शाळा पाण्याखाली गेले। शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले। प्रशासनानं तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी सरपंच प्रतिभा धोरवे यांनी केली आहे। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात पावसामुळे काढणीला आलेल्या शेती पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। चाळीसगाव तालुक्यासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे। डोंगरी आणि तितूर नदीला मोठा पूर आल्यानं नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलंय। जालन्यातील भोकरदनमध्ये पावसाचं पाणी रस्त्यावरील दुकानांमध्ये शिरलंय। दुकानातील साहित्य भिजल्यानं दुकान मालकाचं नुकसान झालंय। जालना रोडवर स्पेअर पार्ट कापड दुकानं किराणा दुकानात पाणी शिरल्यानं अनेकांचं नुकसान झालंय। दरम्यान शहरातील अनेक कॉम्प्लेक्समध्ये देखील पाणी शिरलंय। जालना जिल्ह्यातील बोडखा बुद्रुक येथील नारळा नदीला पूर आलाय। त्यामुळे बोडखा बुद्रुक ते घनसावंगी तालुक्याचा संपर्क तुटलाय। मागच्या काही दिवसात जिल्ह्यात सतत पाऊस पडतोय। मुसळधार पावसामुळे पुलावरून पाणी वाहू लागलंय। मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी वाढून 21 फुटावर पोहोचली आहे। कोयना धरणातील विसर्गामुळे कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। जर पाऊस आणखी वाढला, कोयना धरणातून आणखी विसर्ग वाढवला तर कृष्णेच्या पाणी पातळीत आणखी वाढ होऊ शकते। सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाचे 5ही दरवाजे 50 सेंटीमीटरनं उघडले। धामणी आणि कवडसात धरणातून सूर्या नदीत 47,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। सूर्या नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। भिवंडी शहरातील वंजारपट्टी नाका परिसरात रस्त्यालगतच्या सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। यामुळे नागरिकांना पाण्यातून मार्ग काढावा लागला। त्या भागात गटारीतील घाण पाणीही रस्त्यावर आलंय। त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। पंढरपुरातील माढा तालुक्यात उंदरगाव येथील 9 दाम्पत्याचं सीना नदीच्या पुरात घर पडलं। घरात पाणी शिरल्यामुळे वस्तू भिजवून खराब झाल्या। शेतातील 1.5 एकर कांद्याचं नुकसान झालंय आणि त्यामुळे सरकारने मदत करावी अशी त्यांची मागणी आहे। मुंबईत आणि उपनगरात मुसळधार पाऊस सुरू असून हवामान खात्याकडून मुंबईला रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। सोबतच पालघर, रायगड, ठाणे, नाशिक, पुणे या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केलाय। नागरिकांना अत्यावश्यक कामांसाठीच बाहेर पडा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात विविध भागातील ढगफुटी सदृश पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहतात। पावसामुळे सोयाबीन, कपाशी पिकाचं मोठं नुकसान झालंय। ओला दुष्काळ जाहीर करून 50,000 हेक्टरी मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी सरकारकडे केली आहे। तर पुढील 2 दिवस विदर्भाला येलो अलर्ट असून प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। येवल्यात मुसळधार पावसानं शहरातील जनजीवन विस्कळीत झालंय। बसस्थानक परिसर तसेच अमरधाम भागात पाणी साचल्यानं नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय। अमरधाम येथील घरांमध्ये पाणी घुसल्यानं कुटुंबांचा संसार भिजून गेलाय। घरातील अन्नधान्य, फर्निचर, वीज उपकरणं यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय।
बीड जिल्ह्यात मुसळधार पावसानं जिल्ह्यातील 143 मध्यम लघु प्रकल्प 100% भरलेत। बिंदुसरा धरणाच्या सांडव्यावरून आणि धरणाच्या मोठ्या चादरीवरून मोठ्या प्रमाणात बिंदुसरा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। बिंदुसरा धरणातून ओसंडून वाहणारं पाणी आणि हिरवळीने दाटलेला डोंगर बालाघाटच्या निसर्ग सौंदर्याचं अनोखं दर्शन घडवतोय। छत्रपती संभाजीनगरात मुसळधार पावसामुळे कन्नड तालुक्यातील शिवना नदीला पूर आलाय। पूर आल्यानं शहराजवळील लंगोटी महादेव मंदिर परिसरात पाणी शिरलंय। मंदिरातील पुजारीसह 6 जण आणि 3 लहान मुलं अडकली होती। येवला शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बसस्थानक परिसर जलमय झालाय। बसस्थानकासमोरील नाल्याचं पाणी ओसंडून रस्त्यावर आलंय। सर्वत्र चिखलाचं साम्राज्य निर्माण झालंय। त्यामुळे प्रवाशांसह स्थानिक नागरिक, विद्यार्थी आणि शेतकरी या सगळ्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतोय। बीड जिल्ह्यातील पूर परिस्थितीमुळे गेल्या 3 दिवसांपासून जनजीवन विस्कळीत झालंय। सोमवारीही पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय। त्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत आहेत। प्रमुख धरणांमधून पाण्याचा विसर्ग केला जातोय। नागरिकांना काळजी घ्या असं आवाहन बीडचे जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय। जायकवाडी धरणातून 1,13,184 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। जायकवाडी धरणाचे सर्व 27 दरवाजे उघडले असून गोदावरी पात्रात तब्बल 1,00,000 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे। गोदावरीवरील मोठा पूर आलाय। जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ झाली असून धरणातून गोदावरी नदीपात्रात विसर्ग सुरू आहे। नाशिक जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। गंगापूर आणि दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यानं नदीकाठी राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं गेलंय। गंगापूर धरणातून 4,886 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे, तर पावसाचा जोर कायम राहिल्यास टप्प्याटप्प्यानं पाण्याचा विसर्ग वाढवणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। संभाजीनगरातील वैजापूर तालुक्यातील खुर्द गावामधील इंदिरानगर भागात पाणी शिरलंय। त्यामुळे तिथली 50 ते 60 कुटुंब संपूर्ण पाण्याखाली गेली आहे। या लोकांसाठी मदत मागणी केली जाते। हिंगोलीत वसमत तालुक्यातल्या डोनवाडा येथील एक वयोवृद्ध शेतकरी पीक पाण्यात गेल्यानं हताश झालाय। शेतकऱ्यानं मेहनत करून लावलेल्या कापसाच्या शेताला नदीचं स्वरूप आलंय। व्याकुळ होऊन शेतकरी सरकारकडे मदतीची विनंती करतोय। अतिवृष्टीमुळे नागपूर जिल्ह्यात 20,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय। जिल्ह्यात पावसानं सरासरी ओलांडली असून आतापर्यंत 1000 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, जी सरासरीपेक्षा 8% जास्त आहे। बीड जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीनं रेल्वे महामार्गालाही फटका बसलाय। परळी परभणी रेल्वे महामार्गावर वडगाव येथे रेल्वे ट्रॅक खालील माती काहीशी दबल्याचं रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आलं। या परिस्थितीमुळे रेल्वे वाहतूक तात्पुरती थांबवण्यात आली आहे। संभाजीनगरात नदी नाल्यांना पूर आला असून अंजना नदीपात्रात जोरदार पाणी आल्यानं परिसरात हाहाकार माजलाय। पिशोर आणि शफेपूर भागातील स्मशानभूमी पूर्णतः पाण्याखाली गेली आहे। शेतीमध्ये उभ्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालंय। पुराचं पाणी आल्यामुळे गावांचा संपर्क तुटलाय। पूरस्थितीमुळे नागरिकांना अत्यंत अडचणींचा सामना करावा लागतोय। भंडारा जिल्ह्यात सलग 2 दिवस ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पाऊस पडला। यामुळे अनेक ठिकाणी शेतीचं नुकसान झालं। धान पीक जमीनदोस्त झालंय। शेतात पाणी साचलंय। त्यामुळे धान भिजलेल्या अवस्थेत पाहायला मिळत आहे। अशात पंचनामे करत नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी करतायत।